काकाने आणलं. कुठे आणले? आती आती. आपण काकाने आणि अरे उन्हाने तिने काकाने आणलं. हे किती लागली आपण आपण दुकानात गेलतो ना. ही कुणी दिली? नीट सांग. हो का? नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजचा व्लॉग जर तुम्ही कॅप्शन वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की आज श्रीजाच्या बर्थडेला आलेले गिफ्ट मी ओपन करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की श्रीजाच्या बर्थडेला काय काय गिफ्ट आले. तसंच श्रीजाचा बर्थडे खूप मोठा आम्ही केला नव्हता, घरचीच माणसं होती आणि जे गिफ्ट आले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग गिफ्ट शेअर करते मी तुमच्यासोबत. श्रीजाने बर्थडेला घातली होती. बर्थडेचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. ही फ्रॉक श्रीजाने चॉईस केली होती, पहिल्यांदा श्रीजाने चॉईस केली होती, त्यामुळे ना आम्ही लगेच घेतली आणि ही माझ्याकडून तिला गिफ्ट होती. चला नेक्स्ट गिफ्ट पाहूया. हा एलिफंट आहे आणि हा तिच्या काकीने दिलाय. या एलिफंट मागे पण एक स्टोरी आहे. आमच्या शेजारी ना एक मुलगी राहते आणि तिच्याकडे होता हा एलिफंट. तर एक दिवस ती ना खूप रडत होती त्या एलिफंटसाठी. त्या मुलीने दिलाही, पण तो तिला लागत होता पुन्हा, तर मग तिने घेऊन गेली. पण तिच्या काकीच्या लक्षात होतं की ती एलिफंटसाठी रडत होती ना, त्यामुळे ना तिने काकीने ना तिच्या हा एलिफंट गिफ्ट केला तिला. आणि एलिफंट पाहिल्यानंतर ती इतकी खुश झाली होती ना, खूप खुश झाली होती आणि तिच्या काकीला तिने थँक्यू पण म्हटले. कसं वाटलं तुम्हाला? चला आता नेक्स्ट. ही आहे डॉल. ही तिच्या आत्तूने दिली आहे. इलेक्ट्रिक आहे ही, पाहू शकता तुम्ही, आणि खूप छान फिरते आणि सॉन्ग पण वाजतं याच्यात. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल कशी वाजते ती. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तिच्या आत्तूने आणली. थँक्यू आत्तू. त्यानंतर नेक्स्ट. हा ड्रेस, हा घागरा आहे जो की तिच्या बाबांनी घेतलाय, म्हणजे माझ्या पप्पांनी घेतलाय. त्यांना खूप हौस होती. ते सॉन्ग आलं होतं ना, लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. ते खरं तर ना रेड कलरचा घागरा घ्यायला गेले होते आणि बँगल्स पण रेड कलरचे आणणार होते, कारण ती ना खूप डान्स करते त्या गाण्यावर. त्यासाठी ना त्यांना घ्यायचा होता, पण ना रेड कलर त्यांना भेटलाच नाही, कारण छोट्या मुलींच्या ड्रेसेसमध्ये ना अवेलेबल नसत. तसाही हात तो थोडासा लॉंगच आहे, पाहू शकता तुम्ही. पण ना खूप छान दिसत तिला घातल्यानंतर, आणि थोडीशी मोठी झाली ना आणि तिला एक परफेक्ट येणार आहे हा. थँक्यू बाबा. नेक्स्ट. तसं हे गिफ्ट नाही आहे, मम्मीने माझ्या अशीच आणली आहे श्रीजासाठी, तिच्या नातीसाठी घालायला घरी. 2 कलरमध्ये आणली आहे आणि खूप छान दिसते तिला, आणि थोडीशी वाढीव आहे म्हणजे उन्हाळ्यात तिला होईल, आणि कलर पण खूप क्यूट आहे. अजून एक आहे, अजून एक दाखवते मी तुम्हाला. हा एक कलर, हा तो कलर इतका सुंदर दिसतो ना तिला, आणि तीही आवडीने घालते, कारण तिला ना अशा नेटच्या वगैरे फ्रॉकी ना जमत नाही आणि लगेच बोलते टोचते मम्मा काढून टाक. आणि त्यापेक्षा ना मला ह्या छान वाटतात आणि छानही दिसतात, आणि ते ना उगीच मुलांना अनकम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी तिला घालत पण नाही तशा फ्रॉक. त्यानंतर नेक्स्ट गिफ्ट. ओह, हे टेंट हाऊस आहे, डॉक्टरचं आहे, आणि हे तिच्या मावशी आणि काकांनी दिले मोठ्या. अभिकाका आणि मनीमाऊ. तिला पण खूप आवडलंय आणि ती त्याच्यासोबत कसं खेळत होती ना, तुम्हाला ना व्हिडिओ शेअर करते. बर्थडेच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, पण तरीही मी या व्लॉगमध्ये शेअर करेल की कशी खेळत होती. सध्या मी त्याला फोल्ड केलं आहे, कारण ना तिने ना त्याचा डोरच काढला आहे. त्याला ना स्टिच करून आणावं लागेल, नंतर त्याला खेळायला देते मी. त्यानंतर
हा ड्रेस आहे आणि ही त्याच्यासोबत शॉर्ट आहे. हा तिच्या किरण काकानी आणि धनुमाऊनी आणलाय आणि एकच नाही 2 घेऊन आली आहे ती. एक आवडला म्हणून अजून एक आणला. हे बघ, हा टॉप आहे आणि ही त्याच्यावर शॉर्ट्स आणली आहे तिने. आणि ना श्रीजाला इतका ड्रेस आवडलाय हा, बर्थडे झाल्यानंतर 3 दिवस सलग धुवून घातलाय हा तिने. इतका आवडलाय तिला की तिने 3 दिवस सलग धुवून हा ड्रेस घातलाय. आणि ना आजही मी गिफ्ट दाखवण्यासाठी बाहेर काढलाय ब्लॉगसाठी, तर काय बोलते, नाही मम्मा हा ड्रेस घालूनच ब्लॉग करायचा आहे. हे बघ, बळच तिला झोपवली आत्ता, म्हणजे मला ड्रेस दाखवता येईल. कारण ना तिने ना हा ड्रेस पाहिला असताना सोडलाच नसता. आणि खूप सुंदर आहे आणि मऊ पण आहे आणि तिला आवडलाय आणि कम्फर्टेबल वाटते ना, तर त्यामुळे तिला आवडते. आणि ही ना फेरी खूप आवडली तिला ही. आणि त्याला माहिती का, ह्याला असं नेट आहे वरून, नाही का, 3D लाईक 3D. हां, खूप छान दिसतो आणि तिला. चला नेक्स्ट गिफ्ट आहे ना, ते तुम्ही पाहिलेलंच आहे तसं. श्रीजाच्या पप्पानी घेतलंय तिच्यासाठी गाडी. नेक्स्ट गिफ्ट आहे ना, ते तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये, 2-3 ब्लॉगमध्ये आहे. श्रीजाने गाडीचा हट्ट केला होता तिच्या पप्पांकडे. सो तिच्या पप्पांनी ना तिच्यासाठी हे बघ गाडी आणली. पाहिली असेल तुम्ही ब्लॉगमध्ये. आणि खूप खेळते त्याच्यासोबत. आणि ना ही गाडी आल्यापासून ना माझं थोडंसं टेन्शन कमी झालंय, कारण ना ती खूप पळायची हो, एका जागेवर थांबतच होती. आता काय करते, गाडीचं डोअर उघडते, बसते, परत उतरते, परत बसते आणि त्यात बिझी राहते ना, त्यामुळं मग मला तिच्या मागे जास्त पळावं लागत नाही. हां, तर नेक्स्ट गिफ्ट ही छत्री आहे. आणि ही छत्री माझ्या सासूबाईंनी तिच्यासाठी आणली आहे. कारण ना माझ्या जावयाची मुलं तुम्हाला माहितीच असतील, मिनी ब्लॉगमध्ये नेहमी दिसतात. ते ना छत्री घेऊन एक दिवस ना शाळेतून येत होते. आता त्यांना स्कूल आहे म्हटल्यावर छत्री लागणार. आता ही घरात आहे, हिच्यासाठी छत्री कशाला आणावी, पण तिने हट्ट केला. त्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी ही तिला छत्री आणली होती. मग ती बोलली की आई हे बर्थडे गिफ्ट आहे का, माझं बर्थडे गिफ्ट आहे का. तर मग आई बोलली हो हे तुझंच गिफ्ट आहे, बर्थडे गिफ्ट आहे. तर मग हे आजीने आणले तिच्या, म्हणजे माझ्या सासूबाईंनी श्रीजासाठी बर्थडे गिफ्ट. हे एक गिफ्ट राहिलं लास्टवालं, म्हणजे लास्ट बट नॉट द लिस्ट. हे एक डॉगी आहे, जो की श्रीजाला, हा एक डॉगी आहे जो की श्रीजाला ना तिच्या फ्रेंडनी दिला आहे. इथे आमच्या इथे ना एक भाभी राहतात, त्यांनी दिला आहे. आणि तिने काय केलं आहे माहिती का, त्याचा कान तोडून टाकला. म्हणजे जेवढे गिफ्ट आलेत ना तेवढ्याला काही ना काही त्यांनी डिफेक्ट केला आहे. अशी अतरंगी ती. चला, तिथं सांगत बसले ना ब्लॉग मोठा जाईल. सो अजून एक गिफ्ट आहे, मी आणते थांब. तर ते गिफ्ट म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी पैसे दिले होते. तिला गिफ्ट नव्हतं आणलं, म्हणे की तुला लागेल ते घेऊन ये, कारण ना असं आम्हाला कळणार पण नाही तिला काय पाहिजे. आणि बाकीचे तर गिफ्ट आले होते. आणि पप्पांनी पण मला पैसे दिले होते. म्हटले तिला ड्रेसच आणला आहे, मी काही आणलेलं नाही आहे दुसरं. तर मग त्यांनी पैसे दिले होते मला. आणि काही माझ्या फ्रेंड्सचे पैसे होते आणि माझ्याकडे काही जमा होते. तर मग मी तिला वाळे केले. तसे तिचे पहिले होते, पण ना तिचं पायावर ना दगड पडला होता, तर ना ते थोडे वाकले होते आणि तुटले पण होते. मग मी चेंज करून हे आणले तिला. आणि तिला खूप आवडतं ते वाजले की, त्यासाठी मी डबल तिच्यासाठी केले. तर असे होते तिला आलेले गिफ्ट. तर तुम्हाला तिचं कोणतं गिफ्ट आवडलं ना ते नक्की सांगा. आणि तिला कोणतं गिफ्ट आलं ना ते सांगितलं असतं मी, पण ती आता झोपलेली आहे. आणि तिची झोप ओढणं म्हणजे ना माझ्यासाठी खूप मोठं काय म्हणतात ना रिस्क आहे सध्या. त्यामुळे ना हा ब्लॉग इथेच संपवते. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. माझं चॅनल नवीन आहे, सपोर्टची गरज आहे. प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा. चला बाय, पुन्हा भेटूया
नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू टून.